तू भेटेशी नव्याने या मालिकेचा आजचा भाग तुम्ही ऐकत आहात 6 ऑगस्टचा। आज पण त्यांनी खूप छान दाखवलाय प्रेक्षकांनो। गौरी अभिमन्यू सरांच्या हाताला लागलेलं आहे तर त्यांना रुमाल बांधत असते। काल आपण बघितलं अभिमन्यू सर म्हणत असतात की अगं एवढं काय नाही झालंय। गौरी म्हणते एवढं काय केवढं लागलंय ते, आणि आपुलकीने त्यांना रुमाल बांधून देते हाताला। आता या रागिणीचं डोकं उठतं, ती विचार करते मगाशी एवढं सगळं झालं तरी हिला काहीच वाटत नाही, आता ना काहीतरी हिचा बंदोबस्त करायलाच हवा, बाय हुक और बाय क्रूक असं ती विचार करत असते। आता गौरी अभिमन्यू सरांना म्हणते की मी मगाशी तुम्हाला थँक्यू म्हणायला आले होते, ते नाही का तुम्ही माझ्यासाठी काल जे काही केलंत ना त्यासाठी मी तुम्हाला थँक्स म्हणायसाठी आले होते। पण आता गौरी पुढे काही बोलणार तेवढ्या तिथे निनाद सर आलेत। आता गौरी अभिमन्यू सरांजवळ विषय बदलते लगेच आणि म्हणते डॉक्टरांकडे जा हं सर, काळजी घ्या, ते हाताला लागलंय ना त्यांच्या म्हणून। आता निनाद सर अभिमन्यू सरांना जबरदस्त गोड असा टोमणा मारतात। ते म्हणतात बघ मगाशीच म्हणलं होतं ना तुला, बघ की फ्रेंडशिप डे खऱ्या अर्थाने साजरा झाला रे अभिमन्यू। अरे तुला मगाशीच म्हटलं होतं मी की तू कधीतरी अशी मोठी फ्रेंडशिप बँड हातावर घेऊन मिरवणार, बघ कसा मिरवतोयस। आणि आता त्या रुमालला फ्रेंडशिप बँडचं नाव दिलंय निनाद सरांनी। अभिमन्यू सर नुसते बघतायत त्यांच्याकडे। असो, आणि आता इथे मालिकेचं शीर्षक गीत सुद्धा त्यांनी लावलंय। तर आता पुढे आपण पाहतोय गौरी घरी अभिमन्यू सरांचंच कौतुक करत असते। बाबा ते अभिमन्यू सर आहेत ना खूप कडक शिस्तीचे आहेत। आपला नाक्यावरचा इस्त्रीवाला नाही का कशी कडक इस्त्री मारतो अगदी तसेच, काही झालं तरी शिस्त म्हणजे शिस्त, त्यांना अजिबात इकडचं तिकडे चालत नाही, खूप कडक शिस्तीचे आहेत ते। आता तिचा हा जो भाऊ आहे ना चुलत भाऊ, तो काहीतरी खोड्या करत असतो अभ्यास सोडून। आता त्याच्या आईला काहीतरी वातावरण बिघडवायचं म्हणून आपलं ती जाते आणि त्याच्यावर राग काढते, काय रे अभ्यास सोडून काय चाललंय तुझं असं म्हणून त्याचा कान पिरगळत असते। आता गौरी तिला थांबवते आणि म्हणते काकू अगं नको त्याला रागव, त्याला नसेल अभ्यास जमत। आता तो मुलगा पण म्हणतो आई मला नाही जमत ग गृहपाठ। गौरी त्याला समजवते बेटा मी आहे ना, मी शिकवते तुला, आपण दोघं मिळून अभ्यास करूयात हां। आता तिचे बाबा म्हणतात बघ आपल्या गौरीला किती आवड आहे नाही शिक्षणाची। तिची आई म्हणते हो ना, पण आपल्या परिस्थितीमुळे तिचं शिक्षण मागे पडलंय। आता अभिमन्यू सर तो रुमाल घेऊन बसलेले असतात घरात। आता आद्या येते त्यांची भाची आणि म्हणते वाव मामा, अरे तुला एवढा छान फ्रेंडशिप बँड कोणी बांधला। अभिमन्यू सर म्हणतात आद्या तो रुमाल आहे, तुला फ्रेंडशिप बँड कसं काय वाटतोय। आद्या म्हणते नाही मामा, कोणीतरी आहे, समवन स्पेशल, तू एकदम युटर्न मारल्यासारखा फ्रेंडशिप बँड घालून आलायस, नाही फ्रेंडशिप बँडच दिसतोय तो। आता तेवढ्यात त्यांची बहीण येते अर्पिता आणि अभिमन्यू सर म्हणतात अगं तुझ्या लेकीला लगाम घाल। आता ह्या म्हणत असतात चला आता ब्रेक लावा गप्पांना, जेवायला बसा। मग अभिमन्यू सर म्हणतात तुझ्या लेकीला ब्रेक लावायला सांग, बघ ती काय म्हणते, म्हणे फ्रेंडशिप बँड बांधलाय मी। आद्या म्हणते मामा तू एवढा कडक शिस्तीचा, एवढा स्ट्रिक्ट, आणि तुला हे कोणी बांधलं कोणी खरं सांग मला। पण आता ही अर्पिता बघते अगं ए आद्या अगं वेडी आहेस का, अगं बँड कसला लागलंय त्याच्या हाताला। अरे दादा कुठे लागलं तुला, काय झालं, तू पण ना आद्या बघत नाहीस आणि काही नाही, उगाचच आपलं त्याला काही बोलत असतेस। आता अभिमन्यू सर म्हणतात अगं एवढं काही नाही झालं अर्पिता, थोडंसं खरचटलं होतं बस, बाकी काही नाही, मी आलोच हात धुवून असं म्हणून आता ते निघून जातात तिथून। आता ही अर्पिता आद्याला म्हणते काय ग अगं बोलो तुझ्या आत्याला आणि बाबांना। पण आद्या म्हणते बाबा मी नाही बोलवणार त्यांना, माझ्याकडून नाही जमणार। पण आता ना प्रेक्षकांनो आज मला कळलं म्हणजे ही जी रागिणी आहे ना ती अर्पिताच्या नवऱ्याची बहीण आहे, आणि या दोघांचा साटलोट करायचा विचार आहे बरं का। ही रागिणी त्याच्या भावाला म्हणतीये अरे दादा काहीतरी कर, मला काही झालं तरी अभिमन्यूशी लग्न करायचंय आता। आता तिचा भाऊ हा विचार करतो आणि म्हणतो हे बघ तुला एक कल्पना सांगतो मी, मस्त आयडिया आहे। अभिमन्यू आहे ना त्याला गरीब बिचाऱ्या दीनदुबळ्या लोकांची ना मदत करायची फार हौस आहे, तू तशीच बनून जा ना गरीब बिचारी दीनदुबळी। रागिणी म्हणते म्हणजे काय म्हणायचंय तुला। आता ते म्हणतात माझ्याकडे ना एक मस्त प्लॅन आहे असं म्हणून काहीतरी प्लॅन त्यांनी ऐकवलाय रागिणीला, पण आपल्याला नाही ऐकवलाय। तर आता पुढच्या सीनमध्ये आपण बघतोय आद्या अभिमन्यू सर आणि ही अर्पिता त्यांना वाढत असते, ते जेवायला बसलेत। आता सहज ही आद्या म्हणते मामा तू कॉलेजच्या गोष्टी काही सांगतच नाहीस हं। अर्पिता सहज सांगायला जाते अगं तुझा मामा कॉलेजला एवढा बंड होता। आता तेवढ्यात काही बोलणार अर्पिता, तर अभिमन्यू सर तिला थांबवतात आणि त्या कॉलेजच्या क्षणाची आठवण त्यांना येते अचानक। त्यांची भाची आद्या म्हणते अभिमन्यू सरांची काय रे मामा तू तुझ्या कॉलेज डेज बद्दल का सांगत नाहीस। अभिमन्यू सर म्हणतात कॉलेजमध्ये सिरियसली अभ्यास करायचा असतो, तू काही विचार केलायस की नाही पुढे काय शिक्षण घेणार आहेस, हे बघ काय करायचं ते ठरवून घे नीट,
आणि कुठल्या कॉलेजला घेशील ना ॲडमिशन तिथे लेक्चर्स नीट व्यवस्थित अटेंड कर, नाहीतर उगाचच लेक्चरर शिकवत नाही म्हणून बंक नको करूस लेक्चर. आता त्यांनी विषयांतर केलंय प्रेक्षकांनो बोलता बोलता. रागिणी आणि तिचा भाऊ आलाय. आता ती अर्पिता म्हणते चला की जेवायला. आता हे खाणाखुणा करतात एकमेकांना. आता जेवायला बसल्यावर मुद्दाम रागिणीच्या भावाने म्हणजे अर्पिताच्या नवऱ्याने विषय काढलाय, अगं रागिणी तू इतकं टेन्शन का घेतेयस, इतकं टेन्शन नको घेऊस ग. आता ते दोघं एकमेकांना खुणवतात. ही लगेच डोक्याला हात लावून बसते. मग अर्पिता म्हणते अगं रागिणी जेव ना, काय झालंय तुला, काही टेन्शन आलंय का तुला, का डायटिंग करतेस तू. रागिणी म्हणते नाही नाही अगं तसं काही नाहीये अर्पिता. अर्पिताचा नवरा मुद्दाम विषय काढतो. रागिणीला ना जरा टेन्शनच आलंय, तिला ना जरा म्हणजे खूपच टेन्शन आलंय. आता ते असे रागिणीला नाटक करायला सांगतात, डोळ्याने खुणवतात की नाटक कर, टेन्शन यायचं. आता लगेच कोणाचा तरी कॉल आला बरं का रागिणीला, आणि रागिणी लगेच बाजूला जाऊन बोलते कॉलवर आणि म्हणते बोला ना, कोण बोलताय तुम्ही, तुम्हाला बोलायचं नसेल तर सारखे सारखे मला का कॉल करताय तुम्ही, प्लीज मला त्रास देणं सोडा तुम्ही. हे नौटंकी चालू आहे रागिणीची. आता ती जेवायला बसते पुन्हा आणि मग सगळे आपापले जेवत असतात, कोणी काही विचारलं पण नाही बरं का. आता उगाचच ह्या अर्पिताचा नवरा म्हणतो काय ग रागिणी काय झालं, काही टेन्शनमध्ये आहे का. आता ही अर्पिता विचारते काय झालं. मग हे म्हणतात अगं रागिणीला ना कोणीतरी ब्लँक कॉल करून खूप त्रास देतंय. मग ही आद्या म्हणते काय चाललंय तुमचं नेमकं, काही कळेल का, स्पष्ट बोलाल का. मग अर्पिताचा नवरा म्हणतो की अगं बेटा काय आहे ना, रागिणी आत्याला कोणीतरी त्रास देतंय ग, ती एकटी दुकटी राहते ना, असं चांगलं नाही ना एकट्या दुकटं राहणं असं यावेळेला, त्यामुळे कोणीतरी मुद्दाम करत असेल तिला त्रास देण्यासाठी. अभिमन्यू सर म्हणतात रागिणी एकटी आहे, मला नाही वाटत असं काही, म्हणजे ठीक आहे एकटी जरी असली तरी ती सक्षम आहे या सगळ्या गोष्टी हँडल करायला, आणि बाकी काही असलं तर आपण सगळे आहोतच ना सगळं निस्तरायला. रागिणीचा पचका झालाय. आता आद्या पण हसून त्या रागिणीकडे बघते. आणि आता मात्र अभिमन्यू सर म्हणतात की काय ग आद्या, मगाशी मॅडमचा दरवाजा तू नीट लावला नाही का, मॅडमच्या खोलीचा दरवाजा खटखट आवाज येतोय बघ बरं. आता आद्या जाऊन बघते मॅडमचा दरवाजा उघडा आहे की काय. आणि आता इकडे मुद्दाम तो अर्पिताचा नवरा म्हणतो मी काय म्हणतो, आपण रागिणीला इथेच ठेवून घेतलं काही दिवस तर चालेल का अभिमन्यू. आणि आता अभिमन्यू सर पुढे काही बोलणार तेवढ्यात अर्पिता आलीये पळत पळत आणि म्हणतीये अरे मामा, अरे मॅडम नाही आहेत त्यांच्या खोलीमध्ये. आता मात्र अभिमन्यू सर कावरे बावरे होतात. खोलीमध्ये जाऊन बघतात तर खरंच मॅडम खोलीमध्ये नाही आहेत. मॅडम म्हणजे प्राचार्य गाडगीळ मॅडम. आणि आता अभिमन्यू सर इकडे तिकडे शोध घेत आहेत. अर्पिताला विचारतात तू त्यांना जेवण द्यायला गेली होतीस का, कुठे दिसल्या तर तुला, दार उघडं ठेवलं का. आता तेवढ्यात आद्या म्हणते बाहेरचा दरवाजा उघडाच आहे मेन गेटचा. आणि अभिमन्यू सर त्यांना शोधायला निघालेत. इकडे या गौरीचा जो भाऊ आहे चुलत भाऊ, त्याने ना त्याची शाळेची पॅन्ट ओली केली आहे बाहेर आणून. आणि आता गौरी त्याला पकडते आणि म्हणते काय रे बेट्या काय करतोयस तू. आता तो म्हणतो अगं काही नाही ताई, आता बघ ना माझी पॅन्ट ओली झाली, म्हणजे मग आता शाळेत जायचं काम नाही ना उद्या, शाळा बुडवावी लागेल ना मला. गौरी म्हणते ए शहाण्या चल मी इस्त्री करून देते, लगेच वाळेल ती पॅन्ट, उद्या शाळा नाही बुडवायची. पण तो म्हणतो अगं असं काय करतेस ताई, माझं गृहपाठ नाही झालाय ग, अगं मला नाही जायचंय ना शाळेमध्ये, प्लीज तू असं फोर्स नको करू ना, नको ग ती पॅन्ट वाळव तू. आता गौरी त्याला एवढी छान समजवते ना प्रेक्षकांनो. तो गौरी त्याला म्हणत असते असं नाही करायचं राजा, शाळा नाही बुडवायची, मी तुला मदत करते गृहपाठामध्ये. पण तो इतकी कारणं सांगतो नको नको आता किती उशीर झालाय, गृहपाठ करायला वेळ लागेल, सकाळी उठायला वेळ लागेल. मग गौरी म्हणते ए राजा हे बघ असं नाही करायचं, अरे तुला शिक्षण मिळतंय, तू नशीबवान आहेस, तू सिग्नलवर बघतो ना ती छोटी छोटी मुलं, त्यांना शिक्षण मिळतं का, तू शाळा बुडवतोयस या गोष्टीचं तुला दुःख व्हायला हवं, आनंद नाही वाटायला पाहिजे राजा. हे बघ हे दिवस आयुष्यात परत परत येत नाहीत, अभ्यासच करायचा आहे ना. अरे होईल की अभ्यास, मी मदत करते, तू मगाशी का नाही सांगितलं मला, तुझा अभ्यास घेत होते तेव्हा, चल आपण दोघं मिळून अभ्यास पूर्ण करूया, पण शाळा नाही बुडवायची. आणि त्याला पटतं सुद्धा, गौरीने एवढं प्रेमाने समजवल्यावर पटेलच त्याला. किती छान बोलली ना गौरी. आता गौरीचं हे बोलणं ऐकून पुन्हा तिच्या बाबांना फार वाईट वाटलंय. ते म्हणतात ते काही नाही, माझ्या गौरीचं शिक्षण राहिलंय, तिचं शिक्षण मी असं अर्धवट नाही सोडू देणार, उद्याच कॉलेजमध्ये जातो आणि बोलतो
आणि बोलतो तिच्या कॉलेजमध्ये काही करता येईल का हिच्यासाठी म्हणून. आता प्रेक्षकांनो, अभिमन्यू सर इकडे तिकडे बघतायत, कुठे गेल्यात प्राचार्य मॅडम, तर त्या तिथेच कुठेतरी कोपऱ्यावर बसलेल्या असतात. अभिमन्यू सर त्यांना शोधत शोधत त्यांच्याजवळ पोहोचतातच आणि त्यांना पाहिल्यावर अभिमन्यू सर त्यांना म्हणतात, कुठे गेला होतात मॅडम, असं सोडून नाही ना जायचं मला. गाडगीळ मॅडम तन्वीची वाट बघत तिथे बसलेल्या असतात. त्या म्हणतात अभिमन्यू सरांना, ती येणार आहे, इथे येईल ना ती. आणि आता खूप अपेक्षा आहेत त्यांच्या डोळ्यामध्ये. फारच अवघड दिसतंय यांचं काहीतरी कहाणी. ही ऐकायला आपल्याला खूपच म्हणजे उत्सुकता आहे. अभिमन्यू सर रडायला लागतात आणि म्हणतात, असं करायचं का, तन्वीला हे कळलं तर किती वाईट वाटेल, मी तुम्हाला सांभाळू नाही शकलो म्हणून. आता प्राचार्य मॅडमनी तिथे असलेल्या माठातलं पाणी त्यांना दिलंय अभिमन्यूला आणि म्हणतात की नाही, काळजी नको करू, मला काही होणार नाही. म्हणजे ॲक्च्युली ना त्या नॉर्मल आहेत, पण त्यांना तन्वीच्या गेल्यामुळे मोठा धक्का बसलाय एवढं मात्र कळतंय. अभिमन्यू सर पाणी पितात आणि खूप भावुक होतात. आता त्या म्हणत असतात की ती येईल ना, ती नक्की येईल. अभिमन्यू सर म्हणतात, चला घरी चला बरं, आणि आता असा वेडेपणा नाही करायचा, आता कधीच घर सोडून जायचं नाही. काय वाटेल मग तन्वीला. आता त्या म्हणतात नाही जाणार, आणि इथेच त्यांनी हा भाग पूर्ण केलाय. आणि आता पुढे आपण बघणार आहोत, गौरीचे बाबा कॉलेजला आलेत गौरीच्या शिक्षणाचा प्रस्ताव घेऊन, आणि ही रागिणी त्यांना खूप ओरडते, तुमची लायकी आहे का, सवलती काय मागता स्वतःच्या पोरीसाठी. पण अभिमन्यू सर रागिणीला ओरडतात हे मात्र नक्की आहे. आणि आपली गौरी कॉलेजमध्ये शिक्षण घेणार, अभिमन्यू सरांच्या क्लासमध्ये. मजा येणार ना आता यांची लव्ह स्टोरी बघायला. प्रेक्षकांनो, कसा वाटतोय तुम्हाला भाग, मला नक्की कमेंट करून कळवत जा. आणि एवढे सगळे प्रेक्षक बघतात पण फार कमी प्रेक्षक माझ्या रिव्ह्यूला लाईक करतात. असं करू नका, चॅनलला सबस्क्राईब करा, रिव्ह्यू लाईक करा. प्रेक्षकांनो, अगदी मनापासून तुम्हाला रिक्वेस्ट आहे, आपल्या रिव्ह्यूला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला प्लीज विसरू नका. तू भेटशी नव्याने या नव्या कोऱ्या मालिकेचा रिव्ह्यू ऐका आपल्या चॅनलवर. धन्यवाद.